तर कसं काय भावानो, बरेच दिवस आपला ब्लॉग आला नाही कारण कामामुळे कुठे बाहेर जाता आलं नाही. म्हणून म्हटलं आज तुम्हाला आपल्या साईडवरच नेऊया. जाताना पंचगंगा नदीची पातळी जरा कमी आलेली म्हणून राजाराम बंधाऱ्यावरनं जायचा निर्णय घेतला. इथनं जाताना व्ह्यू कसा एकदम कडक असतोय. हा रस्ता पार करून कधी आपण साईडवर पोचलो हे कळत पण नाही, म्हणून आपण इथनंच येतोय. साईटवर आज कॅपचं कास्टिंग करायचं होतं. RMC वाल्यांनी सकाळी लवकरच पायपिंग केलेलं. नाश्ता करून बाहेर न पडल्यामुळं साईटवर नाश्ता घेऊन आलेलो. सगळ्यांना नाश्ता दिला आणि मी पण गरमागरम वडापाववर ताव मारला. सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत वाट बघितली तरी गाडीचा पत्ता का लागना. गाडीची वाट बघून अक्षरशः सगळी वैतागून गेलीत आणि शेवटी अर्ध्या 1 तासानं गाडी आली. भैया, गाडी येणार होती 8 वाजता, 11:30 वाजता गाडी आली. कारण काय ह्याच्या पाठीमागचं? कारण काय नाही, जरा मोठं वाहन असते, इकडे ट्रॅफिक असतात, दिन नेहमीपासून गाडी ना म्हणल्यावर जरा वेळ लागणार. कॉन्क्रीटची गाडी आली आणि वैतागलेल्या पंपानं अखेर श्वास घेतला आणि आमचं कॉन्क्रीट चालू झालं. या प्लॉटवर काळी माती असल्यामुळं इथं आपल्याला पायलिंग करावं लागलेलं आणि आपण आताच काम घेतले म्हटलं मन लावूनच आपण करतोय. आज पार्टनरच्या पोरग्याचा वाढदिवस होता, पण आपण ते ऐकले माहिती नव्हता. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, तसं आपल्या आज कंडिशन झाली. लेट पण थेट म्हणत कॉन्क्रीटच्या गाड्या एकामागे एक येत गेल्या आणि फायनली आपलं कॉन्क्रीट कंप्लीट झालं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करायसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.